अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आपण दत्तांच्या पादुका घेऊन गिरनार पर्वतावर चाललेलो आहेत आपण सर्वजण. तुम्हीसुद्धा या संधीचा लाभ घ्यावा आणि चरणपादुकांचे दर्शन घेऊन थोड्याच वेळाने चरणपादुका आमचे दत्तप्रतिष्ठान पर्वती दर्शन पुणे यांचे कार्यकर्ते घेऊन गिरनार पर्वताकडे जाणार आहेत. मी सुद्धा त्यांच्याबरोबर जाणार आहे. तिथे छानपैकी आरती होणार आहे. त्या आरतीचा सुद्धा आपण आनंद लुटूया आणि या सर्व जो सोहळा आहे तो आपण आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवूया आणि या संधीचा आपण सुद्धा लाभ घ्यावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. छानपैकी ती दत्ताची मूर्ती आहे. मग आपण चालायला सुरुवात करणार आहे. जाताना अंबामाता मंदिर पहिलं लागेल. 5000 पायऱ्या जमल्यावर अंबामाता मंदिर बंद असेल पण तिथं बाहेरनं दर्शन घ्या. पुढे गेल्यानंतर गोरक्षनाथांचं मंदिर आहे. गोरक्षनाथांचं मंदिर उघडं असतं, तिथं दर्शन घ्या. तिथून पुढं गुरुशिखर 2 कामानी येतील आपल्याला. उजव्या हाताला गुरुशिखरची कामाने, त्या कामानीतून वर जायचं. गुरुशिखर इथे दर्शन घ्यायचं. तिथं कुणी फोटो वगैरे काढू नका, मोबाईल जप्त होतो. गुरुशिखरचं दर्शन झाले की परत खाली यायचं त्या कामानीपाशी. डाव्या हाताला कमंडलू कुंड आहे. त्या कमंडलू कुंडाच्या इथं जाऊन दर्शन घ्यायचं धुनीचं. तिथं महाप्रसाद मिळतो, चहा मिळतो आणि प्यायचं पाणी पण आहे. ते पाणी म्हणजे गंगा आहे तिथली. पाणी तुम्ही पिऊन घरी पण नेऊ शकता. आणि सर्वजण सुखरूप परत आपल्या पायथ्याशी यायचं. पायथ्यापाशी आली की परत नतमस्तक व्हायचं महाराजांना आणि तिथून पुढे आपल्या रूमवर यायचं. रूमवर आल्यानंतर फ्रेश व्हा. मग सोमनाथकडे आपल्याला प्रस्थान करायचे. तर आता दत्ता महाराजांच्या पायी घेऊन आम्ही सर्व भाविक चाललेले आहेत. पहिल्या पायरीची तिथं आरती होणार आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबराचा घोष चाललेला आहे. त्या दत्त मंदिराला जायचंय. मग तसंच दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. जय गिरनारी 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 जय गिरनारी. अरे असं उलटं होईल. अरे उलटं होईल. असंच फिरायला लागेल. असं जायचं. आम्ही म्हणतो इकडून असं जायचं. असं जाऊन पगडी मारणे. दत्त महाराज की जय. जय गिरनारी 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 जय गिरनारी. बंद आहे. इथंच ठेवा पादुका. अगरबत्ती कुठे कुठे मयंक घ्या अगरबत्ती. सर्व भाविक आता इकडे दर्शन घेत आहात. अतिशय सुंदर भक्तगण इथं जमलेले आहेत आणि अतिशय तन्मयतेने सर्वजण श्रद्धाळू भाविक जमून श्री दत्तात्रेयांच्या चरणपादुकांचं दर्शन घेऊन श्री दत्तात्रेयांच्या चरणपादुका श्री दत्त प्रतिष्ठान पुणे पर्वती दर्शन यांचे कार्यकर्ते घेऊन चाललेले आहेत गिरनार पर्वतावर. तेथे जाऊन त्या पादुका श्री गिरनारच्या
श्री दत्तात्रय महाराज यांच्या चरण पादुकांना स्पर्श करून ते घेऊन येणार आहेत. म्हणजे किती अद्भुत हा सोहळा असणार आहे. या सोहळ्याचा आपण याची देही याच डोळा साठवण्यासाठी आपण सर्व हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आणि एक वेगळीच अनुभूती देणारा हा सोहळा आहे. अविस्मरणीय असा सोहळा आहे जो आम्हाला पाहायला मिळाला. खरंच श्री दत्त प्रतिष्ठान पुणे यांचं खूप मनापासून धन्यवाद. चला आता पहिल्या पायरीच पूजा केली जाते इथे. श्री दत्त प्रतिष्ठान पार्वती दर्शन पुणे यांच्या मार्फत ही दरवर्षी यात्रा आयोजित केली जाते. हे सर्व त्यांचे कार्यकर्ते आहेत. हे सर्व ऋषिकेश मिरजकर, अभिजित, विक्रांत बोरकर, राजेश वाडेकर, पहिल्या पायरीची पूजा इथं संपन्न होणार आहे. तर आरती सुद्धा होणार आहे. तुला आरतीला सर्वजण
सरस्वती महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की जय श्रीराम जय गिरधारी। आता आपण खाली नको उतरू, त्यांना येऊ देत. आता उलटा कुठे जातो भाऊ, तुम्हाला सोडून जाऊ नका. या पाणी जबाबदारी दिली. थोडं जरा आता आपण थोडंसं पुढे जाऊया. एक अजून 2-3 पायऱ्या आपण जाऊया. हे अशा पायऱ्यात जायला गिरनार पर्वत समोर दिसतोय तुम्हाला. समोर आहे तो गिरनार पर्वत आहे, तिथे आपण जाणार आहे. पण आपण उद्या सकाळी जाणार आहे. चला, ओम श्री जय गिरनारी.